श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामींचे अनेक कृपा गोष्टी आहेत, अनेक कथा आहेत, ज्यामध्ये स्वामींनी निस्सीम भक्तांवरती असीम कृपा केलेली आहे. आणि अशा भक्तांना स्वामी कधीच दूर लोटत नाहीत, कधीही दूर करत नाहीत. कधीही त्यांचं नामस्मरण त्यांच्या भक्तांनी केलं की ती लगेच उभे राहतात. ही जी आजची कथा आहे, ही कथा मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच स्वामी कोणत्या स्तराला जाऊन भक्तांना मदत करतात. दामाजी आणि तुळसा नावाचं एक जोडपं होतं. अत्यंत दरिद्री होतं, परंतु तरीसुद्धा त्यांना स्वामींना भोजन घालायचे होते. ते शेधा घेऊन स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामी त्यांना म्हणाले की आम्ही चरचरात आहोत. असं सांगून धर्मशाळेत जेवण तयार करून 4 ब्राह्मण वाढ असं सांगितलं आहे. दामाजी 4 ब्राह्मणांना जेवण घालतो आणि आता त्याच्याकडे फक्त 3च पत्रावळी इतकं अन्न शिल्लक असतं. एक पत्रावळ स्वामींना देऊन नंतर आपण भोजन करू असा ते विचार करतात. आणि तसं ठरवल्यानंतर एक त्याच वेळेला हिंदी भाषी बिहारी ब्राह्मण येऊन जेवणाची इच्छा त्या जोडप्याकडे प्रकट करतो. दामाजी त्याला एक पत्रावळभर अन्नसुद्धा देतात. पण तो पूर्वी ब्राह्मण जेवणाचा पक्का होता. तो अजून जेवण मागतोय. दामाजी दुसरी पत्रावळसुद्धा घेतो आणि त्याला जेवायला देतात. तरीही ब्राह्मण अन्नच मागतो. शेवटी दामाजींनी त्यांना शेवटची उरलेली पत्रावळसुद्धा दिली. ब्राह्मण तृप्त होतो आणि जाता जाता त्यांना पत्रावळीतील काही भजी प्रसाद म्हणून देतो. दामाजी आणि तुळसा स्वामींचे दर्शन करून प्रसाद ग्रहण करू असे ठरवतात. त्याच वेळेला स्वामी त्यांना पाहिल्याबरोबर म्हणतात, अरे पेटभर भोजन कराया, फिर भजिये में नमक कम था. दामाजी आणि तुळसा भजी खातात तर खरंच त्यात मीठ कमी होतं आणि त्यांची खात्री पटते की स्वामी बिहारी ब्राह्मण जो होता तो दुसरा तिसरा कोणीही नसून स्वामीच होते. स्वामींनी त्या रूपात येऊन आपल्याकडून अन्न ग्रहण केलं. तितक्यात नारायण शास्त्रींनी पाठवलेली 2 इंग्रज अधिकारी स्वामींची उगीचच शहानिशा करून चमत्कार दाखवा असा हट्ट करतात. त्यावेळेला स्वामी त्यांना फाडकन म्हणतात, पहिले एकमेकांच्या बायकांबरोबर झोपणे बंद करा, मग आमची चौकशी करायला या.